नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 जानेवारी 2018 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट? पर्याय क्रमांक ए. अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज ए डिपेंडंट प्रोसेस. पर्याय क्रमांक बी. अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज ॲन इंडिपेंडंट प्रोसेस. पर्याय क्रमांक सी. अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. आणि पर्याय क्रमांक डी. अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. लर्निंग इज डिपेंडंट अपॉन टीचिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टीचिंग इज ए डिपेंडंट प्रोसेस. अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये टिंबटिंब फार महत्त्वाचे असते. डॉट डॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. पर्याय क्रमांक ए. शालेय वातावरण, स्कूल ॲटमॉस्फिअर. पर्याय क्रमांक बी. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. पर्याय क्रमांक सी. पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज. आणि पर्याय क्रमांक डी. शिक्षकाचे व्यक्तिमत्व, टीचर्स पर्सनॅलिटी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रिव्हियस नॉलेज. जर तुम्हाला शिकत असताना नवीन विषय जर समजून घ्यायचा असेल तर तुमचं त्या विषयाचं पूर्वज्ञान हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पूर्वज्ञान जर तुम्हाला व्यवस्थित असेल तरच याच्या पुढची संकल्पना तुम्हाला समजण्यास सोपी जाते. पुढील प्रश्न क्रमांक 3. परिणामकारक अध्यापन हे टिंबटिंबचे फलित असते. डॉट डॉट रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. पर्याय क्रमांक ए. वर्गशिस्त, क्लासरूम डिसिप्लिन. पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स. पर्याय क्रमांक सी. शिक्षकाने वापरलेले संदर्भ, रेफरन्सेस यूज्ड बाय टीचर. आणि पर्याय क्रमांक डी. सुस्पष्ट संज्ञापना, क्लिअर कम्युनिकेशन. आता परिणामकारक अध्यापनासाठी अध्यापन हे टिंबटिंबचे फलित असते. तर ते कशाचे फलित असते? सुस्पष्ट संज्ञापनाचे, म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन. जर तुमचं व्यवस्थित कम्युनिकेशन असेल तरच ते अध्यापन हे व्यवस्थित होतं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. परिणामकारक शिक्षक, टिंबटिंब, इफेक्टिव्ह टीचर. पर्याय क्रमांक ए. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो. अलाउज स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स. पर्याय क्रमांक बी. पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. कंप्लीट्स सिलेबस विदिन टाईम. पर्याय क्रमांक सी. वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. आणि पर्याय क्रमांक डी. गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू ॲबसेंट स्टुडंट. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो, की प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. प्रश्न 5. टिंबटिंब हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. डॉट डॉट इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टीचिंग एड. पर्याय क्रमांक ए. ते खूप लहान असावे. इट शूड बी व्हेरी स्मॉल. पर्याय क्रमांक बी. ते सर्व दृष्टीने अचूक असावे. इट शूड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट. पर्याय क्रमांक सी. ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे.
इट शुड बी इझिली पोर्टेबल. आणि पर्याय क्रमांक डी, ते अद्ययावत असावे. इट शुड बी अप टू डेट. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए. बघा, हा प्रश्न विचारलेला आहे की चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही विचारलेलं आहे. त्याच्यामुळं ते खूप लहान असावे हे काही त्याचं वैशिष्ट्य नसणार आहे. बाकी शैक्षणिक साधन हे अचूक असावे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे किंवा ते अद्ययावत असावे, हे तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. नाही त्याचे वैशिष्ट्य आहेत. तर ही ते खूप लहान असावे हे त्याचं वैशिष्ट्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय टिंबटिंब हा होय. इफ युअर स्टुडंट्स हॅव प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लर्निंग युअर सब्जेक्ट देन द बेस्ट सोल्युशन इज ... पर्याय क्रमांक ए, गृहपाठ वाढविणे, इन्क्रीजिंग होमवर्क. पर्याय क्रमांक बी, पर्यवेक्षित अभ्यास, सुपरवाइज्ड स्टडी. पर्याय क्रमांक सी, निदानात्मक अध्यापन, डायग्नोस्टिक टीचिंग. आणि पर्याय क्रमांक डी, वारंवार मूल्यांकन, फ्रिक्वेंट असेसमेंट. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर त्याचा उत्तम पर्याय म्हणजे काय असेल? निदानात्मक अध्ययन, डायग्नोस्टिक टीचिंग. म्हणजे विद्यार्थी कुठे कमी पडत आहेत, विद्यार्थ्यांना का समजत नाही, ह्याचं तुम्हाला निदान लावणे म्हणजेच निदानात्मक अध्यापन पद्धती वापरून ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे होते 2018 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील प्रश्न. आता आपण पुढील लेक्चरमध्ये 23 जून 2019 या वर्षात टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर विचारलेली प्रश्न अभ्यासूया. धन्यवाद.